आज पुन्हा एकदा माझ्यासोबत एक विचित्र गोष्ट घडली। परवा ट्रेनमध्ये चढताना एका मुलीने माझा हात चेपला होता आणि आज पुन्हा एकदा शेअरिंग टॅक्सीचा दरवाजा लावताना दुसऱ्या एका मुलीने माझाच हात चेपला। नशीबच खराब म्हणायचं, दुसरं काय। पण इतका जीव गेला ना माझा, अक्षरशः मी रडकुंडीला आले होते। ऑफिसला पोहोचल्यावर आधी चेक केलं की काम करता येईल का, पण मधल्या बोटाने काम करू दिलंच नाही। शेवटी दुसऱ्या बोटाने कसं तरी कीबोर्डवर बोट चालवली आणि काम तर थांबवू शकत नाही म्हणून ते काम संपवलं। संध्याकाळी या आजी दिसल्या, बिचारीला जायचं होतं CST ला आणि उभी होती पनवेलच्या प्लॅटफॉर्मवर। मी तिला समजावून सांगितलं की अंधेरीला उतरून गाडी बदल, पण या आजी एकदम डेंजर निघाल्या। चढणाऱ्यांना शिव्या घालत घालत शेवटी अंधेरीला एकदाच्या उतरल्या। घरी आल्यावर आधी मी बर्फ काढला, कारण मला प्रवासात मळमळ झाली की मी बर्फ खाते। हा माझा नेहमीचा नुस्खा आहे आणि तो खरंच काम करतो। तुम्हालाही असा त्रास होत असेल तर नक्की ट्राय करून बघा। आज आमच्या बिल्डिंगची लिफ्ट बंद होती कारण काम चालू आहे आणि माझी बिचारी बहीण पायऱ्या चढून इतकी दमली की तिथेच बसली। आणि हे माझं बोट, हे तर बरं व्हायचं नावच घेत नाही आज। कधी काळी आम्हाला दिवसभर मोबाईल मध्ये काय बघतेस म्हणून शिव्या घालणारे आमच्या आईला आज मोबाईल मध्ये कशा दंगा आहेत आणि व्हिडिओ बघून कशा हसतायत।